आजचं झालेलं करिअर मार्गदर्शन त्यानंतर बऱ्याच सगळ्या गोष्टी याबद्दल तुझं काय मत आहे, ओपिनियन? आतापर्यंत जे कोणी सांगितलं ते आतापर्यंत कोणी सांगितलं नव्हतं. एखादं उदाहरण तुला काय, म्हणजे काय घेऊन चाललं सध्या तू आज दिलेल्या वेळेमध्ये तू काय घेऊन चालला तुझ्यासाठी? करिअर मार्गदर्शन. ओके. हां, चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि भविष्याच्या संधीसाठी सांगितलेल्या गोष्टी महत्त्वाच्या तुझ्यासाठी? हो. बरं. हां, आपण भविष्यात कोणती फील्ड निवडावी, कोणत्या क्षेत्रात जावं याचं मार्गदर्शन. बरं. येस. हां, आता दिलेलं ज्ञान आपल्याला भविष्यात कसं टिकवता येईल हे सांगतात. येस. हां, योग्य ज्ञान घेतले पाहिजे. योग्य ज्ञान घेतलं पाहिजे. येस. हां, आज नवीन शिकायला पाहिजे कोणत्या फील्डमध्ये जावं हे समज. येस. ओके. हां, आजच्या लेक्चरमध्ये चांगल्या मार्गावर जावं हे शिकायला पाहिजे. हं? आजच्या लेक्चरमध्ये करिअर मार्गदर्शन आणि ब्रेन आणि हार्टला मेंटेन कसं ठेवायचं. येस. ओके. हां, तुम्ही जे सांगितलं आतापर्यंत ते कोणीच नव्हतं सांगितलं. त्याच्यापासून करिअर मार्गदर्शन चांगलं भेटलं. येस. ओके. हां, आजच्या लेक्चरमुळे बरेच मोटिवेट झाले. याच्या आधी लेक्चर असं कोणी घेतलंच नव्हतं, त्याच्यामुळे आपले करिअर मार्गदर्शन पण भेटले. येस. ओके. हां, करिअर मार्गदर्शन खूप चांगले भेटले आजच्या हां, आजच्या लेक्चरमध्ये मार्गदर्शन खूप भारी भेटले. हां, योग्य ज्ञान घ्यायला पाहिजे. योग्य ज्ञान घ्यायला पाहिजे. हं? करिअर ज्ञान चांगलं भेटलं. बरं. हां, आजच्या लेक्चरमध्ये शिक्षणाविषयी महत्त्वाच्या गोष्टी काय शिकायला भेटल्या. येस. हां, आजच्या लेक्चरमध्ये शिक्षणाविषयी महत्त्वाच्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि तुम्ही जे सांगितलं की ना पुढे जाऊन आपण आपल्या पुढच्या आयुष्यासाठी, म्हणजे आता आपलं कॉलेज आहे त्यासाठी तयारी आधीच मेंटेन करायला हवी. आता तुम्ही जे सांगितलं आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मसाठी काय काय लागेल, म्हणजे पुढे जाऊन आपण आधीच तयार राहिलं पाहिजे याच्याविषयी ज्ञान दिलं. येस. सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही दिलेला वेळ हा खरंच एक गोल्डन टाईम होता. येस. तर आता मला सांगा, तुमचे जे 24 तास आहेत, 24 तासामधला सगळ्यात पॉवरफुल जो आवर आहे तो कोणता आहे? हाच आहे. येस. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का समजा स्कूल आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये काहीतरी फरक आहे? निश्चित. तर थँक्यू व्हेरी मच की तुमचा पुढचा आठवडा ज्यामुळं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळून तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला युनिक काय करता येईल याचे एक परफेक्ट मार्गदर्शन, कम्प्युटरचं नॉलेज तुमचं गेन होतं असं वाटतं का तुम्हाला? तर काय बोलणार? हां, कॉम्प्युटरचं नॉलेज म्हणजे आधी जो होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढून राहिले, डीपमध्ये जात आहे. हां, आपल्या भविष्यात कॅम्प्युटर कसं उपयोगी पडणार हे सांगतात. येस. EIचा वापर कसा होतोय लक्षात आलं का? कसं एखादं उदाहरण सांग बरं, तू प्रॅक्टिकल केलं असेल तर. प्रॅक्टिकल. हां, कम्प्युटरमध्ये 1 तासाचं काम आहे 1 सेकंदामध्ये होतं. ओके. उदाहरण एखादं? उदाहरण